नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. पुण्यात 2 दिवसांच्या विसाव्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज दिवे घाट पार करून सासवडकडे रवाना झाली. टाळ मृदुंग, अभंगांचा गजर, हरिपाठाचा स्वर आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात संपूर्ण दिवे घाट दुमदुमून गेला होता. दिवे घाटातील नागमोडी वळणे, तीव्र चढउतार आणि डोंगरांच्या कुशीत वसलेलं निसर्ग सौंदर्य यामुळे हा भाग वारीमध्ये एक विशेष आध्यात्मिक अनुभव देतो. दिवे घाट पार करणं हे वारकऱ्यांसाठी शारीरिक आणि मानसिक दोन्ही कसरतीचं काम असतं. पण भक्तिभावाने भारलेले लाखो वारकरी डोळ्यात माऊलींचं दर्शन, मुखात अभंग आणि पावलात विश्वास घेऊन घाट पार करत आहेत. विविध दिंड्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने सासवडच्या दिशेने आपली वाटचाल सुरू केली आहे. वारीचे हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. दिवे घाटातील वळणावरून वळणावर जाणारी पालखी आणि हजारो भगव्या पताका डोंगर दऱ्यांमध्ये एक अद्भुत चित्र निर्माण करत होत्या. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या वारीतील हा पर्वतरूपी टप्पा पार करत सासवडमधील पुढील मुक्कामासाठी सज्ज झाल्या आहेत. अनगोळ येथील श्री ज्ञानेश्वरी पारायण सेवा अभिवृद्धी संघ यांच्या वतीने अनगोळ ते पंढरपूर पायी दिंडीचे भाविक वातावरणामध्ये आयोजन करण्यात आले. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, नाथपै नगर येथे ह.भ.प. तात्यासाहेब वासकर महाराज व ह.भ.प. श्री सद्गुरू महाराज यांच्या उपस्थितीत विठ्ठल पूजन करण्यात आले. दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या वाहनांची पूजा समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर आणि सामाजिक कार्यकर्ते उमेश कुर्याळकर यांच्या हस्ते पार पडली. ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज गिंडे व ह.भ.प. कृष्णमूर्ती बोंगाळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी सोहळ्याला शुभारंभ करण्यात आला. दिंडीने नाथपै नगर, बाबळे गल्ली, रघुनाथ पेठ, भांदूर गल्ली, लोहार गल्ली, मारुती गल्ली, कलमेश्वर मंदिर, राजहंस गल्ली आणि अनगोळ मुख्य रस्ता मार्गे प्रस्थान केले. याप्रसंगी माजी महापौर शोभा सोमनाचे, माजी नगरसेवक मोहन भांदुर्गे, राजू पवार, परशुराम तहसीलदार तसेच वारकरी संप्रदाय, महिला पंच कमिटी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पंढरपूरच्या दिशेने निघालेली ही दिंडी वारकरी परंपरेचे दर्शन घडवत श्रद्धेचा आणि भक्तीचा संदेश देत आहे. शहरातील लेंडी नाल्याची योग्य स्वच्छता न झाल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात शेती बचाव समितीचे नारायण सावंत यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत स्थायी समिती अध्यक्ष जगदीश सौंदत्ती व महापालिका अधिकाऱ्यांनी लेंडी नाल्याची पाहणी केली. पाहणी दरम्यान नाल्यावर अतिक्रमण झालं असून काही ठिकाणी झाडे झुडपांमुळे पाण्याचा प्रवाह अडल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे पावसाचे पाणी थेट शेतात घुसत आहे. नाल्याची रुंदीही काही भागामध्ये फक्त 4 फूट असून त्यामुळे पाणी साचून शेतजमिनींना फटका बसतोय. गेल्या 20 वर्षांपासून शेतकऱ्यांकडून ही मागणी होत असतानाही महापालिकेने दुर्लक्ष केल्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. सध्या जेसीबी नेणं अशक्य असल्यानं डिसेंबरनंतर सफाई करू अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली. मात्र शेतकऱ्यांनी ही कारणे फेटाळून मनपाला तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. रायबाग तालुक्यातील कुडची येथे शुक्रवारी रात्री एक धक्कादायक घटना उघडकीस आली. यासीन राजेसाब जारतकर वय 22 राहणार कुडची या रिक्षाचालक तरुणाचा 11 वेळा चाकूने वार करून खून करण्यात आला. या प्रकरणामध्ये रोहित जाधव या संशयिताने स्वतःहून पोलीस ठाण्यामध्ये हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली. ही घटना कुडचीच्या सागरनगरमधील अंगणवाडीच्या परिसरात घडली असून यासीनचा मृतदेह तिथे रक्ताच्या थारोळ्यात आढळला. मृताच्या शरीरावर तब्बल 11 वेळा धारदार शस्त्राने वार झाल्याचं शवविच्छेदनात स्पष्ट झालंय. प्राथमिक माहितीनुसार यासीन रोहितकडून पैसे मागत होता. त्यामुळे रोहितने रागाच्या भरात खून केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र इतके वार एकट्याने केले की अन्य कोणी सहभागी होते याचा तपास सुरू आहे. यासीनच्या आईने आणखी 2 संशयितांची नावे दिल्यानं त्याच्याही अनुषंगाने तपास करण्यात येतोय. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुळेत, अथणीचे डीवायएसपी प्रशांत मुन्नोळी, हारुगिरीचे निरीक्षक रत्नकुमार जिरगीहाळ आदी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यासीनच्या मागे आई वडील, गर्भवती पत्नी व भाऊ असा परिवार आहे.
या दुर्दैवी घटनेने कुडचीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. दिल्ली संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होऊ शकते. पुढील आठवड्यापासून या दिशेने हालचाली गतिमान होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान वेगवेगळ्या राज्यांमध्ये नवीन प्रदेशाध्यक्षांची निवड होईल. त्यानंतर लवकरच राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या अनौपचारिक चर्चेतून आता नवीन अध्यक्षांची निवड पुढे ढकलली जाणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलैपासून सुरू होत आहे. साहजिकच त्याआधी संघटनेमध्ये नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. बेळगाव उत्तर मतदारसंघात गोरगरीब कामगार आणि फेरीवाल्यांच्या हितासाठी राजू सेठ फाउंडेशनने एक स्तुत्य उपक्रम राबवले आहे. अवकाळी पावसामुळे त्रस्त असलेल्या रस्त्यावरील फेरीवाले व भाजी विक्रेत्यांना छत्र्यांचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक विक्रेत्यांना दिलासा मिळाला असून त्यांना आपल्या व्यवसायात अडथळा न येता काम करता येणार आहे. समाजसेवक कलीमुल्ला यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. त्यांनी स्वतः बाजारपेठांमध्ये जाऊन विक्रेत्यांना छत्र्या वितरित केल्या. विशेषतः पावसाळ्यात उघड्यावर काम करणाऱ्या कष्टकरी वर्गाला आधार देण्याचा या उपक्रमाचा हेतू आहे. आमदार आसिफ सेठ यांच्या मार्गदर्शनाखाली फाउंडेशनकडून सामाजिक उत्तरदायित्वाचे भान राखत नियमितपणे अशा उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. कामगार वर्गाचा सन्मान राखणे आणि त्याच्या कल्याणासाठी प्रयत्नशील राहणे हेच फाउंडेशनचे प्रमुख ध्येय आहे. यंदा मे महिन्यात वळवाच्या पावसानंतर सुरू झालेल्या नियमित पावसामुळे बेळगावकरांसाठी दिलासादायक चित्र दिसत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयातील पाणी पातळी गतवर्षीच्या तुलनेत 6 फुटांनी अधिक असून झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पाण्याच्या टंचाईची चिंता यंदा दूर होणार आहे. राकसकोप जलाशयात सध्या 2457 फूट पाणी असून झपाट्याने वाढत आहे. हिडकल जलाशयातही यंदा मोठी वाढ झाली असून सध्या 15.330 टीएमसी पाणी आहे. तर गतवर्षी याच दिवशी 7.929 टीएमसी पाणीसाठा होता. म्हणजेच 8 टीएमसी पाणीसाठा अधिक आहे. 8,468 क्युसेक पाण्याची आवक असून 126 क्युसेक विसर्ग केला जातोय. नविलू तीर्थ जलाशयातही 4 टीएमसीने वाढ झाली असून सध्या 12.200 टीएमसी पाणी आहे. सध्या पावसाने जोर पकडल्यामुळे सर्व जलाशयांमध्ये पाण्याची आवक सुरू असून आगामी काळामध्ये पातळीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. शहरातील कॅम्प परिसरात नव्याने विकसित करण्यात आलेल्या उद्यानाचे उद्घाटन ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते शनिवार दिनांक 21 जून रोजी करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी लष्करी अधिकारी, नागरिक व विविध मान्यवरांची उपस्थिती होती. हे उद्यान कुटुंबियांसाठी विश्रांती, व्यायाम आणि मुलांच्या खेळासाठी उपयुक्त ठरणार असून परिसरातील नागरिकांसाठी नवे स्वच्छ आणि हिरवेगार स्थान उपलब्ध झाले आहे. ब्रिगेडियर मुखर्जी यांनी सांगितले की पर्यावरण रक्षण आणि नागरी आरोग्यासाठी अशा उद्यानांची गरज आहे. लष्कर आणि नागरी प्रशासनाच्या संयुक्त सहकार्यातून हे उद्यान साकारण्यात आले असून यामध्ये शतपावली करण्यासाठी ट्रॅक, विविध खेळण्याचे साहित्य, बाग व प्रकाश व्यवस्था यांची उत्तम सुविधा करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या सुविधेचा सकारात्मक उपयोग करावा असे आवाहन करण्यात आले. गांधीनगर ते संकम हॉटेल दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. मात्र आज राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बेळगाव शहर वाहतूक पोलिसांच्या पुढाकाराने या खड्ड्यांवर डागडुजीचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी हे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. खड्डे बुजवण्यामुळे या मार्गावरील वाहन चालकांना दिलासा मिळणार असून सध्या वाहतूक पोलीस देखील रस्त्यावर उपस्थित राहून मार्गदर्शन करत आहेत. बेळगाव शहर वाहतूक पोलीस विभागाने नागरिकांना सहकार्य करून वाहने सावकाश चालवण्याचे आदेश दिले आहेत. हरिकाका कंपाऊंड ते लेंडीनाला या राष्ट्रीय महामार्गाशेजारी अनधिकृतपणे कचरा टाकणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. मृत जनावरे, सडलेले अन्नपदार्थ आणि टाकाऊ वस्तूंमुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. कचरा टाकण्यासाठी आलेल्या ट्रॅक्टरला नंबर प्लेटही नव्हती. सामाजिक कार्यकर्ते नारायण सावंत यांनी ट्रॅक्टर चालकाला अडवून जाब विचारला. त्यावेळी महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकांना बोलावून सर्व कचरा तात्काळ उचलण्याचे आदेश देण्यात आले.
वेळेत साफसफाई न झाल्यास दंडात्मक कारवाईचा इशाराही अधिकाऱ्यांनी ट्रॅक्टर चालकाला दिला. शहराच्या मध्यवर्ती भागातील कसाई गल्लीमध्ये जलवाहिनी घालण्यासाठी काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या खोदाईनंतर रस्त्याची केवळ तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. मात्र हलक्या पावसातच माती खचल्यानं मोठ्या चरी पडल्या आहेत आणि त्यामुळे हा रस्ता सध्या अपघातप्रवण क्षेत्र बनलाय. दिवसा तरी नागरिक मार्ग चुकवत प्रवास करू शकतात, पण रात्रीच्या वेळी अंधारात या खड्डे व खचलेल्या भागांची जाणीव न झाल्यानं वाहनधारक अपघातग्रस्त होत आहेत. आधीच अरुंद असलेल्या या रस्त्यावरून दुचाकी आणि चारचाकी वाहनांची वाहतूक सुरू असताना हा खचलेला भाग प्राणघातक ठरतोय. शहरामध्ये सध्या विविध ठिकाणी जलवाहिन्या, ड्रेनेज पाईपलाईनसाठी खोदकाम सुरू आहे. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित विभागाने रस्त्यांची योग्य दुरुस्ती न केल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. कसाई गल्लीतील परिस्थिती याचे ज्वलंत उदाहरण ठरते. प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा स्थानिकांकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही नागरिकांनी दिलाय. कर्नाटकातील वीज ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. राज्य सरकारने केपीटीसीएल आणि हेस्कॉम कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि ग्रॅच्युइटीचा खर्च वसूल करण्यासाठी दर युनिट मागे 36 पैसे अधिभार लावण्याचा निर्णय घेतलाय. हा अधिभार 2025-26 आर्थिक वर्षासाठी लागू होणार आहे. 2026-27 मध्ये अधिभार 35 पैसे प्रति युनिट आणि 2027-28 मध्ये 34 पैसे प्रति युनिट आकारला जाणार आहे. या टप्प्याटप्प्याने लावण्यात येणाऱ्या अधिभाराचा थेट परिणाम घरगुती व औद्योगिक ग्राहकांच्या वीज बिलावर होणार आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन हक्कांसाठी असला तरी सामान्य ग्राहकांच्या खिशाला पुन्हा एकदा फटका बसणार आहे. अनुसूचित जाती जमातींवरील अन्यायाच्या तक्रारी तात्काळ नोंदवून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिला. शनिवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या अनुसूचित जाती जमाती जिल्हास्तरीय जागृती समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून बोलताना त्यांनी ही स्पष्ट सूचना केली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. आरपीडी चौकामध्ये वीर मदकरी यांच्या पुतळ्याच्या स्थापनेचा विषय महापालिकेच्या बैठकीत मांडून मंजुरी मिळवावी अशी मागणी करण्यात आली. तसेच अनुसूचित जाती जमातींना देण्यात येणारे कर्ज थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे, सफाई कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा साधने त्वरित द्यावीत, जिल्हा रुग्णालयात या घटकातील रुग्णांना त्वरित सेवा मिळावी अशा सूचना करण्यात आल्या. बेळगाव पणजी महामार्गावरील लोंढा फाट्यापासून लोंढा गावाकडे जाणारा सुमारे 300 मीटर लांबीचा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून गेली 4 वर्षे या रस्त्याची दुरुस्ती प्रलंबित आहे. खड्ड्यांमुळे किरकोळ अपघात रोजचीच बाब झाली असून स्थानिकांनी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची जोरदार मागणी केली आहे. लोंढा गावाला लोंढा जंक्शन म्हणून ओळखलं जातं, कारण गोवाकडे जाणाऱ्या अनेक प्रवाशांचा मार्ग याच रस्त्यावरून जातो. महामार्ग आणि गाव यांना जोडणारा हा रस्ता खचाखच खड्ड्यांनी भरलेला आहे. गावातून महामार्गाकडे उतरताना तीव्र उतार असल्यानं वाहनांचे ब्रेक निकामी झाल्यास थेट महामार्गावरून येणाऱ्या वाहनांशी धडकण्याचा धोका आहे. त्यामुळे मोठ्या अपघातांचे संभाव्य संकट कायम आहे. या रस्त्याने इंदिरा विद्यालय आणि लोंढा हायस्कूलमधील शेकडो विद्यार्थी रोज ये-जा करतात. तसेच मोठ्या प्रमाणावर वाहनांची वाहतूक होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. गोवा वेस्टपासून रेल्वे ओव्हरब्रिज पर्यंतच्या मुख्य रस्त्यावर जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम केल्यानंतर तयार झालेले खड्डे व पेव्हरचा खराब दर्जा नागरिकांच्या आणि वाहन चालकांच्या जीवावर बेतू शकतो अशी तक्रार स्थानिक नागरिकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक नितीन जाधव यांनी KUIDFC व L&Tच्या अधिकाऱ्यांना तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. 24 तास पाणीपुरवठा योजनेसाठी शहरात ठिकठिकाणी जलवाहिनी घालण्याचं काम सुरू आहे. मात्र खोदकाम झाल्यानंतर केवळ चरी माती टाकून सोडून दिल्यामुळे पावसात रस्ते धोकादायक खड्ड्यांनी भरलेत. त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांना प्रवास करताना अपघाताचा धोका वाढलाय. ज्या ठिकाणी जलवाहिनी टाकण्यात आली आहे त्या सर्व ठिकाणी चिखल, खचलेले रस्ते आणि वाहतूक अडथळे निर्माण झालेत. कॉन्क्रीट रस्ते फोडल्यानंतर डांबरीकरण किंवा योग्यरित्या पुनर्बांधणी न केल्यानं ही परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
महापालिका व वाहतूक पोलिसांच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला काकतीवेस परिसरात विरोध झाला। तेथील एका व्यावसायिकाच्या आस्थापनासमोरील फलक हटवण्याची कारवाई सुरू असताना त्या व्यावसायिकाकडून आक्षेप घेण्यात आला। फलक आपल्या हद्दीत असल्याचा दावा त्या व्यावसायिकाने केला, पण फलक रस्त्यावरच असल्याचा दावा करत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून तो हटवण्यात आला। विरोधामुळे काकतीवेस परिसरात काही काळ ही मोहीम थांबवावी लागली। बेळगाव शहराच्या बाजारपेठेतील अतिक्रमण हटाव मोहीम महापालिका व वाहतूक पोलिसांकडून सलग तिसऱ्या दिवशीही राबवण्यात येत आहे। निपाणी आठवडा बाजारातून एकाच दिवशी 7 किमती मोबाईल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। त्यामुळे नागरिकांत भीतीचं वातावरण पसरले। निपाणी शहरामध्ये जुना मोटर स्टँड, चाटे मार्केट, शिवाजी चौक, गुरुवार पेठ या ठिकाणी आठवडी बाजार भरतो। दरम्यान बाजार करण्यासाठी आलेल्या नागरिकांचे किमती मोबाईल बघता बघता लंपास केले। त्यामुळे चोरीस गेलेल्या नागरिकांची एकच धावपळ उडाली। त्यांनी त्वरित निपाणी शहर पोलीस स्टेशन गाठले। याबाबत नागरिकांनी मोबाईल चोरीबाबत फिर्याद दिली आहे। बहुचर्चित असणाऱ्या संकेश्वर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला अखेर सोमवार दिनांक 23 जून रोजी मुहूर्त मिळालाय। आगामी 4 महिन्यांच्या कालावधीसाठी उपनगराध्यक्ष पदाची निवड होणार असून भाजप प्रणित नगरसेवक सचिन भोपळे यांच्या नावावर उपनगराध्यक्ष पदाचा शिक्कामोर्तब होणार अशी चिन्हे आहेत। गत महिन्यामध्ये उपनगराध्यक्ष विवेक वळली यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे उपनगराध्यक्ष पद रिक्त झाले होते। या पदासाठी सोमवार दिनांक 23 जून रोजी निवडणूक होऊ घातली आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।